अशोक खरात जो आहे त्याची कोठडी संपते 3 दिवसांची. आज पुन्हा कोर्टात हजर केले जाते. आज त्याची प्रकरणच एक एवढी निघत आहेत आणि प्रत्येक प्रकरणाला मग कोर्टामध्ये जाऊन पोलीस कस्टडी मिळते. त्याची प्रत्येक प्रकरणाची चौकशी म्हटल्यानंतर पोलीस कस्टडी मिळणार. पूर्वी त्याच्या ऑफिस बॉयने त्याचा भांडाफोड केला तर यावेळेस खूपनं काही आणखी व्हिडिओ समोर आणले, त्यामुळे बरेच आपत्तीजनक व्हिडिओ पोलिसांचे आले. तर ते आहे आता हे खरं आहे. पोलिसांचं काम करू द्या आणि पोलिसांनी नेटानं काम केलं पाहिजे आणि जे त्याच्यामध्ये आरोपी आहेत त्या सगळ्यांना जे आहे कडक शिक्षा झाली पाहिजे. कारण खरं म्हणजे जे आहे ना, काही धार्मिक बाबा असतील ते चांगलेही काम करत असतील, पण या एका अशा काही गोष्टींमुळे जे आहे ना संपूर्ण ते सगळेच बदनाम होतात आणि त्यामुळे अशा ज्या प्रवृत्तीचे लोक असतील तर त्यांच्या बद्दल जे आहेत पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीनंतर काय त्यांना जे काही त्यांना सजा झालेली आहे ती सजा दिली पाहिजे. नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून काही दिवसांपूर्वी प्रचलित झाला. पोलिसांच्या अनेक ऍक्शन झाल्या. आता नाशिक जिल्हा भोंदूबाबांचा बालेकिल्ला म्हणून प्रचलित होतोय. निफाडमध्ये देखील एका महेशगिरीवर कारवाई झाली, लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला. मी असं ऐकलंय ते तिकडे निफाडचं पण कोणाचं तरी पकडलेलं आहे. तर पोलिसांना चौकशी करू द्या डिटेल. मी पोलिसांना विचारतो नक्की काय आहे ते बघूया. या 1-2 लोकांमुळे जे आहे आता नाशिक जे आहे पहिल्यापासून त्यांना आपण मंत्रभूमी म्हणतो. अनेक प्रकारचे जे आहेत इथे कुंभमेळा, वेगवेगळ्या प्रकारचे पार त्र्यंबकेश्वरपासून नाशिक वेगवेगळे आखाडे आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे साधू संत सगळे हे राहतात. त्याच्यामुळे सगळे काही बदनाम होतात असं मला काय वाटत नाही. हे असे काही नतदृष्ट निघतात काही लोक. ते काय कुठलं ते काय बाबा खरात आता लोकांना वाटतं ईशान्य काय मंदिर आहे. मंदिर म्हटल्यानंतर जातो माणूस पाया पडा. आम्हाला पण नेतात कुठं लोक. साहेब तुम्ही या रस्त्याने आलात ना, चल ना जरा नारळ फोडा ना. आता आम्हाला काय माहिती, आम्ही जातो नारळ फोडतो. मग तिथे कोणतरी बाबा असतो, ते बाबाही फोटो काढतो आणि तुम्ही फोटो काढता. आणि त्याला काय करायचं आम्ही? हां, पण त्याचा अर्थ काय सगळेच वाईट आहे अशातला भाग नाही. राजकारणामध्ये सुद्धा काही लोक असे वाईट निघतात, मीडियामध्ये सुद्धा निघतात, धार्मिक संस्थांमध्ये निघतात, मेडिकल प्रोफेशनमध्ये निघतात, शैक्षणिक प्रोफेशनमध्ये निघतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये काही वाईट गोष्टी निघतात. याचा अर्थ ते पूर्ण क्षेत्र बदनाम आहे असं मी मानत नाही. शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा आता विचार सध्या झाला आहे, तयारीत आहे सरकार आणि 35 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होतो. तर या संदर्भात काय माहिती? चांगली गोष्ट आहे ना. सतत आपण जे आहे पहिल्यांदा शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दिली, नंतर महात्मा फुले कर्जमुक्ती योजना दिली, आता अहिल्याबाईंच्या नावाने आपण देत आहोत. हे खरंच आहे ना की एक तर जे आहेत जे आपण पिकवतो त्याला ते एक्सपोर्ट होत नाही आहेत, त्याला अनेक गोष्टी आहेत, त्याच्यामुळे भाव कोसळत आहेत. आणि शेतकऱ्याला हे जगवायलाच पाहिजे ना. शेतकरी जगला तर जग जगणार आहे. त्याच्यामुळे त्यांना मदत करायलाच पाहिजे. हे सरकारचं काम आहे. अनेक उद्योगधंद्यांना सुद्धा मदत करतातच ना बँका, सरकार वगैरे. अडचणीत आल्या तर मग ते OTS वगैरे अमुक तमुक करून ते एक प्रकारे मदतच जाते त्यांना. तसंच शेतकऱ्यांना अडचणीच्या काळामध्ये मदत करायला पाहिजे. कारण पाणी आणि अन्न आणि हवा या 3 गोष्टी ज्या आहे माणसाला जीवनावश्यक आहेत. त्यासाठी सांभाळण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे. महानगरपालिका हद्दीमध्ये 4 ते 5 अल्पवयीन बालमाता आढळून आल्याची माहिती समोर आलेली आहे. खूप धक्कादायक आहे. हे आहे काही ठिकाणी जे आहे राज्यामध्ये हे प्रकार होत आहेत आणि ते माहिती झाल्यानंतर ताबडतोब सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीससुद्धा त्याच्यावर कारवाई करतात आणि राज्यातली दिशासुद्धा
दुर्दैवाने अजूनही अशा प्रकारच्या काही गोष्टी घडत असतात. तर रामदास स्वामींना त्यांनी आपलं हे सोपून दिलं, त्यावर बराच वादंग उठला आणि स्तरातून टीका होते. असं आहे की या सगळ्या धीरेंद्र स्वामी वगैरे जे आहेत त्यांना आपल्याला मोठे केले, पण आता त्यांना जे काय करते आणि देवाचं बोलावं ना, इतिहासामध्ये डोकवायचं काय कारण आहे? त्यांना माहिती आहे का शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नाही, काही नाही काय. शिवाजी महाराजांची आणि रामदास स्वामीची मीटिंग झाली का, याच्यावरच लोकांचा जे आक्षेप आहे. त्यांची कधी भेट झालेली आहे? काही माहीत नसताना जे आहे इन्होंने राज्य उनको दिया, फिर उन्होंने राज्य उनको परत. अरे काय 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 खेळ होता काय? आणि खरोखर अशा लोकांचा जो आहे ना निषेध करा, मी सुद्धा निषेध करतो. तुकाराम महाराजांबद्दलही मागे वाद जास्त होतो. जे छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, फुले, महात्मा फुले, सावित्रीबाई, बाबासाहेब आंबेडकर, ही सगळी मंडळी फार मोठी आहेत आणि यांच्याबद्दल जोपर्यंत पूर्ण इतिहास माहिती नाही तोपर्यंत अपूर्ण आपलं काहीतरी नवीनच इतिहास निर्माण करायचा लोक नाही सहन करणार. आणि त्या संदर्भामध्ये मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याबद्दल भाष्य केलेलं आहे. एक वाद सुरू झाला आहे, मराठी भाषा हे रिक्षा चालकांना सक्तीची करण्यात आलेली आहे, परंतु यावर मुख्यमंत्र्यांनी असं स्टेटमेंट दिलं की ज्यांना मराठी भाषा येत नाही त्यांना आम्ही शिकू, परंतु आता यावरून वाद घालू नये. बरोबर आहे ना. आता एवढं प्रचंड प्रमाणावर जे आहे हा वर्ग आहे की ज्यांना म्हणजे जो महाराष्ट्रातला नाही, हे टॅक्सी चालवणारे, रिक्षा चालवणारे किंवा इतर ठिकाणचे, आणि दुर्दैवाने ते अजूनही बरोबर की मराठी शिकले, काही शिकले काही नाही शिकले. तर त्यावरून त्यांनी सांगितलं की ठीक आहे, काय या लोकांना आता मराठी शिकवावं लागेल. काय तर काहीतरी एक योजना आखतीलच ते. खरं म्हणजे माझं म्हणणं हे सगळे जे गाड्या, ट्रक ड्रायव्हर, अमुक PWD मिनिस्टर तेव्हा पण सांगतोय की यांचे पण एक 2 दिवसाचे हे कोर्स घेतले पाहिजे की डाव्या बाजूने कोणी चालायचं, मधून कोणी चालायचं, डिवायडरच्या बाजूने कोणी चालायचं. हे अनेक जे आहेत नियम जे आहेत ते नियम पाळतच नाही कोणी. तसंच या बाबतीत सुद्धा जे आहे आवश्यक तेवढं तरी मराठी जे आहे त्यांनी ते शिकलं पाहिजे. आणि एक आहे की आपले मराठी लोक ज्या वेळेला गुजरातमध्ये जातात गुजराती बोलतात, तामिळनाडूमध्ये गेलं तर तमिळ बोलतात. तसं इथे सुद्धा जे आहे कामापुरतं तरी ह्या लोकांनी जे आहे मराठी बोललंच पाहिजे. आणि त्यासाठी तर सेम सांगतात ते अगदी बरोबर आहे. वाद करून काय मुद्दा काय मिटणार नाही. ठीक आहे ना, त्यांना दिवसाचा एखाद तासाचा क्लास वगैरे लावून वगैरे वेगवेगळ्या संस्था निर्माण होते करता येईल आपल्याला. त्यांनी काल मध्यरात्री वर्षा निवासस्थानावर भेट घेतली असं ट्विट प्रबुद्ध भारत एक मीडिया संस्था आहे, उद्धव ठाकरेंनी भेट घेतली असं ट्विट त्या प्रबुद्ध भारत मीडिया संस्थेने केलं, त्याच्यावर राजकीय खळबळ उडाली. आता यावर मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलंय की अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सवर त्याच्यावर आम्ही कारवाई करू. नाही, लपून छपून भेटायचं कारण का, मुख्यमंत्र्याला कुणीही विरोधी पक्ष नेता असेल, पवारसाहेब पण भेटायचे. अरे पब्लिक अनेक वेळा लोकांचं काम असतं आणि हे जे आहे सार्वजनिक क्षेत्रातले हे नेते आहेत, पक्षाचे नेते आहेत, काही पॉलिसी असेल, काही काम असेल, काही अडचण असेल, मुख्यमंत्र्यांनाच भेटणार ना, आणखी कुणाला भेटणार. आणि त्याच्यामध्ये लपून छपून भेटायचं काय कारण आहे? ओपनली भेटतील. पण ते अशा रीतीनं काय बातम्या पसरवण्याचं काही कारण नाही. राज्यामध्ये लाडक्या बहिणीची पडताळणी झाली होती. 12 लाख जे महिला 12,915 महिला लाभार्थी अपात्र ठरल्या. जवळजवळ 6,457 महिलांकडून 11 कोटींची रक्कम शासनाने वसूल केली. मग यात अनेक ज्या लाभार्थी नव्हते त्यांनी सुद्धा लाभ उचलले, काही पुरुषांच्या नावावर लाभ उचलले गेले. असं आहे ना की सरकार फार चांगल्या मनानं लोकांना, गरिबांना मदत व्हावी म्हणून एखादी ज्यावेळेला योजना पुढे आणतं, त्यावेळेला अशा काही लोक जे आहेत त्यांनी त्या योजनेचा बोजवारा उडवता कामा नये. जर तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं होतं की एका घरामध्ये 2च महिलांना मिळेल, त्यांच्यामध्ये
4 चाकी गाडी नको, अमुक नको, तमुक नको, त्यांचं उत्पन्न, त्यांचं घर, अशा अनेक अटी टाकलेल्या होत्या. तरीसुद्धा काही काही घरात 4-4 महिलांनी पैसे उचलले, काही नाही तर पुरुषांनी तर काय गडबडीत आणखीन काय केल्या. मग स्वाभाविक आहे, हे जर काही चुकीचं आहे ते आपोआप पुढे येतं, कोण ना कोणतरी सांगतं, त्याची चौकशी होते. टीसीएस प्रकरण फार गाजलं होतं, धर्मांतर प्रकरण. त्यात ती मुख्य आरोपी निदा खान फरार आहे, परंतु ती सध्या आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती पॉलिटिक्समधून समोर आली. माझं असं म्हणणं आहे की पोलीस आपलं काम करत आहेत. काही लोकांना अरेस्ट झालेला आहे. या डेटा TCS कंपनीचीच मला वाटतं जी आहे चौकशी सुरू आहे. आणि एकदा चौकशी पोलिसांच्या हातात गेली की ते शेवटपर्यंत ते जाणार. तुमचं आमचं काम आणि मीडियाचं काम एवढंच आहे की याच्यामध्ये काही कंपनीचा दोष नाही आहे. TCS कंपनी जी आहे अख्ख्या भारतात नव्हे अख्ख्या जगामध्ये आहे. आता कोण कुठे काही काम करत असेल तर त्याच्यामुळे अख्खी कंपनी बदनाम करणं हे बरोबर नाही. आणि म्हणून पोलिसांना त्यांचं काम करू द्या. पोलिसांनी ते कडक काम करावं. जे कोणी चुकीचं वागले असतील त्यांना पूर्ण शिक्षा करावी. पण लोकांनी उगीच TCS सारख्या कंपनीला बदनाम जास्ती करू नये. ठीक आहे. आणि जर ह्या कंपन्या जर गेल्या नाशकात तर दुसरी कंपनी निश्चितपणे येणार नाही. सगळ्यात टॉप कंपनी जी आहे TCS हीच आहे हिंदुस्थानामध्ये. आणि तुम्ही तिलाच एकदम बदनाम करून एकदम बंदच करून टाकायचे अशा पद्धतीनं आपण वागता कामा नये. त्यातले काही लोक चुकीले असतील त्यांना कडक शिक्षा करा. आमचं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. माझं म्हणणं आहे कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण मला असं वाटतं की अजितदादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. मला असाही वाटतं की सुनेत्रा त्यांना एक ना एक दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. अनेक जण मायावती झाल्या, सुचेता कृपलानी झाल्या, जयललिता झाल्या, ममता दीदी झाल्या, महाराष्ट्रात पण इथे राजस्थानमध्ये झाल्या, महाराष्ट्रात पण व्हायला पाहिजे. पण तुम्ही ज्या पद्धतीने बॅनर पोस्टर लावता त्यामुळे त्यांचं नुकसान होणार आहे हे लक्षात ठेवा. कारण मग असंच होतं की मग अरे मग BJPचे लोक म्हणजे तुम्ही आमचं पद घ्यायला आलात का इकडे. तर उगीच काय आज काही वेळ आहे का, पद काही खाली आहे का. त्याच्यामुळे आपण जे जास्त काय म्हणतात निष्ठावंत आहोत हे दाखवण्याचा काय प्रयत्न करण्याची काही गरज नाही. त्यांना शुभेच्छा आपण देऊया की त्यांच्या हातून चांगलं काम होईल आणि राज्याचं नाही देशाचं नेतृत्व करण्यापर्यंत पुढे जातील. पण हे असं म्हटल्यामुळं जे आहे अनेक पक्षांना उगीच आपण दुखावतो आणि त्याचं नुकसान होतं हे आमच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. ते कोण कोण सरदार होते, कुठल्या कुठल्या समाजाचे होते, ते का लढत होते, कोणाविरुद्ध लढत होते. इकडे हिंदू होते तर इकडे मुसलमान लढत होते, शिवाजी महाराजांना सपोर्ट करत होते. कदाचित तिकडे हिंदू सपोर्ट करत होते मुघलांना. म्हणजे ही लढाई त्यांचं म्हणणं होतं ही लढाई दोन धर्माची नव्हती. ही लढाई अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी महाराजांनी शस्त्र हातात धरलेलं होतं. पण महाराजांच्या स्वतःच्या सैन्यामध्ये अनेक मुसलमान होते. त्यांची बॉडीगार्ड 3 नेहमी मुसलमान असायचे. ज्यावेळेला रायगड बांधला आणि मंदिर बांधलं तेव्हा जिजामातांनी सांगितलं आपल्या मुसलमान सैनिकांसाठी मशीद कुठे आहे, ती मशीद समोरच बांधली महाराजांनी. तर ह्याच्या अशा ज्या अनेक गोष्टीवरून त्यांचं म्हणणं आहे की नक्की महाराजांचा हेतू काय होता. आता असं आहे ना, हा अभ्यास करून इतिहासातून त्याचा निषेध करून मांडण्याचा मुद्दा आहे. त्याच्यावर बाकीच्यांनी असं बोलावं आणि दमबाजी करावी, वरवर नुसतं आपलं काहीतरी वाचवं हे काही बरोबर नाही. आणि त्याचा बरोबर जे आहे एकनाथराव शिंदे यांनी जे आहे किंवा CM साहेबांनी कान टोचले ते बरोबर आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.